मित्रांनो समोर बघू शकता आज एक तुफानी बिंजोडचे मानकरी कामगारकरांचा LP आणि उंबरवाडा एक्सप्रेस आपला मल्हार पडला. एक चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली. दादा नमस्कार. नमस्कार. आज ना एक चांगली अशी गाडी पळाली LP आणि मल्हार. कसं काय नियोजन वगैरे कसं आहे घडून आलं आज? आमचं अख्खा नियोजन रुपेशनी स्वतःहून केलं. नियोजन 4-5 दिवस आधीच झालेलं होतं आमचं. आता दादा बघा LP आणि मल्हार कुठेतरी म्हटला ना, मल्हार म्हटलं की कुठेतरी पब्लिकचा भिताड म्हणून मुंबईमध्ये संबोधलं जातं आणि LP नवीन वासरू मुंबईमध्ये गाजवतो आणि आजच वयामध्ये धुमाकूल घालतं. कसं वाटतं जेव्हा आपला म्हणजे आज समोरून पण एक चांगली होती, त्याच्या समोरून दादा कोणती गाडी होती? समोरून घोटकरांचा नंद्या होता आणि नंद्याला बोनेलीचा पोलीस निघालेला तिकडे. एक बैल सांगून गाडी जमली. दादा गाडी बॅनरवर जमली म्हणजे LPची आणि आपल्या तो नंद्याची गाडी जमली. LPची नंद्याची गाडी जमली, मल्हार लपून काढला आणि तिकडून पोलीस निघाला. काय बोलू शकता त्या गाडीबद्दल? ती पण गाडी चांगली बोलत होती. तशी बघायला गेली तर लपून निघाली. तशी तात्याशी आमची गाडी झाली नसती. पोलीसची आमची गाडी जमत नाही, पण एक बैल सांगून निघाली म्हणून गाडी झाली आमची. दादा आता बघा LP म्हटलं ना कुठेतरी आदत वयामधून म्हणजे तिथून घेतलं तिथून कुठेतरी संघर्ष होता आणि आता कुठेतरी म्हणजे चांगला असा प्रवास करतो आणि चांगल्या अशा पैऱ्यांच्या मध्ये पळतो. कसं वाटतंय? आता बैल चांगलाच पळतोय. प्रत्येक याला बिंजोडलाच खेळतोय. अड्ड्यात जमून गाडी तर होईतच नाही आमची. आता दादा बघा LP आणि मल्हार आता ही गाडी बघा आता 22 तारखेला मैदान येणार आहे. कसं काही नियोजन असणार? 22 तारखेचं नियोजन झालेलं आहे. आधी बैल दिलेला आहे आपण. आता बघा LP बघा कुठेतरी ना चांगला असा पळतो. दादा खरेदी वगैरे कुठून केली याची? खरेदी आमची झालेली आहे इथून सांगोल्याशी. दादा प्राइस वगैरे सांगू शकता का? नाही, किंमत नाही आमची. किंमत नाही सांगू शकत. बैल बघा चालूच घेतलाय पण आम्ही. मित्रांनो बघू शकता ना कुठेतरी बघा किमतीवर कधी जायचं नाही, कुठे तरी मालकाचं आणि आपल्या संपूर्ण गावाचं कुठेतरी नाव करतो. दादा बघा बैल पळत असताना कुठेतरी आपला मालकाचा आणि गावाचा नाव होतं. काय कसं वाटतं तुम्हाला जेव्हा आपला आता बघा एवढा मोठा चांगला असा नियोजन झाला आणि चांगली एक गाडी पळाली या मैदानामध्ये आपलं नाव कुठेतरी पुकारलं आणि चांगले एक गुलाल घेतला. कसं वाटतं आज? आजचा गुलाल बघायला गेलं तर आमच्या पोरांसाठी आणि तसं बघायला गेलं तर रुपयाचं नियोजन होतं का गाडी पळवायची म्हणून आणि मल्हारचा करार होता. त्याच्यामुळे आम्हाला बैल पण भेटणं जरा मुश्किल होतं, पण त्यांनी पण आम्हाला बैल दिला या मैदानासाठी. तीच मोठी गोष्ट आहे. आता बघा LP पण चांगला असं बोलतो. दादा आता ना LP कोणकोणत्या पैऱ्यात पळाला आणि आता त्या दिवशी एक आपला कर्जतला ना चांगला असं एक 3 फेऱ्यांचं मैदान पडलं. कसं काय त्या दिवशीचं नियोजन झालं? त्या दिवशी पिस्तूल आणि LP गाडी पाहिलेली. ती गाडी आमची जुळून पळते, पण त्यांचा पण आज दुसरा नियोजन होता पिस्तूलचा, मग आमचा पण दुसरा नियोजन झालेला. आता गटाला पण ती गाडी पडून पळणार आहे. दादा बेस्ट ऑफ लक करतो. आता जाऊ आपण मल्हारकडे. दादा नमस्कार. मित्रांनो समोर बघू शकता आपला उंबरवाडा एक्सप्रेस मल्हार जिथून बघा घरच्या गाईचा वासरू कुठेतरी मुंबईमध्ये भव्य म्हणजे आता चांगल्या मैदानामध्ये आणि भरपूर असं गुलाल घेतो. दादा कसं काय आजचं नियोजन वगैरे कसं आहे घडून आलं? तर तिथे कामगारला आमचा काका राहतो, त्याचा मुलगा आहे गणेश म्हणून. तर तो माझ्या लय दिवसापूर्वी म्हणजे मल्हार त्याचाच आहे अर्धा, त्या गणेशचा अर्धा म्हणजे त्याचाच आहे. कधी मल्हार आजारी हो कधी तरी तो मला फोन करतोय, पैसे खर्च करतोय असा. तर त्याला नाही म्हटलंच नाही मी कधीच. तो बोलतो माझे मागं बोलतो भरपूर पोरा लागल्यात, एक टाइम तरी दादा आपण करू तर चालेल. मग आजच्या नियोजन रुपयाने पण मला फोन केला, बोलतो दादा द्या मला, तर मग चालेल बोल एक टाइम पळू शकतो आपण. आता बघा दादा मल्हार म्हटलं ना कुठेतरी पब्लिकचा भिताड आणि म्हणजे चारी खांदी म्हटलं तरी कुठून पण कोणती साईड पण चांगला असा पैरा असला ना प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतो. कसं वाटतं? अहो मल्हार म्हणजे आम्ही बारीक आमच्या घरच्या गायचा आहे आणि आम्ही पोराला नाही जपतो एवढं त्याला जपतो. तर तो आजारी झाला तर आमची घरी जेवणार नाही लोक, आमची घरची माणसं, एवढी पोरापेक्षा आम्ही त्याला जपतोय. दादा बघा कुठेतरी ना घरच्या गाईचा वासरू आता बघा म्हणजे आता बोलतात बघा घरचा का आपला वासरू 2 पावला कमी पळाला तरी चालेल पण सरळ पळतो. आणि आता मल्हार तर म्हटलं त्या वर्षी पण चांगला असा करार झालता, या वर्षी पण चांगला असा करार झालता आणि जेवढे मुंबईमध्ये चांगले असे पैरे आहेत त्यांच्यामध्ये संपूर्ण पैऱ्यांच्या मध्ये पळाला आणि सगळ्या मैत्रीपूर्ण गाड्या झाल्यात. कसं वाटतं जेव्हा मल्हारचं आणि आपल्या गावाचं नाव जेव्हा पुकारतात? मल्हारने आम्हाला हे इकडचे अड्डे आम्हाला माहीतच नव्हते, पण हे आमच्या मल्हारमुळं आम्हाला माहीत झाले तिकडचे अड्डे. आणि लोक पण आम्हाला हे मोठाले लोक पण माहीत नव्हती, पण आमच्या असं पकड का आमचा मुलगाच म्हणून त्याने आम्हाला माहिती करून दिली, ओळख झाली आमची मल्हारमुळं, ओळख एवढी झाली आमची.
आता दादा मल्हार बघा कुठे ना कुठेतरी चांगला असा पळतो. आता दादा आज बघा एक पळाला चांगला. आजचं नियोजन वगैरे कसं आहे घडून आलता? अचानक झालं. आमचा गणेश भावच आहे आमचा, त्यांनी अचानक फोन केला तर आपण पळू. तर एक बैल लपून होता आमचा मल्हार, तर त्या रुपेशला सांगितलं बॅनर सोडला तर आमचा लपून होता, तर लपूनच आम्ही. तर इथं आम्हाला भरपूर लोक बोलत होतं कोण पैरा आहे कोण पैरा आहे, तर आम्ही बोललोच नाही पैरा म्हणून. आता बघा दादा मल्हार कुठेतरी म्हटलं ना पब्लिकचा भिताड आणि चारही खांदी म्हटले तरी कुठेतरी पळतो. आता दादा सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर वगैरे कोण होता? सुट्टी मेकर स्वतः आमचेच असतात. एक भाव आणि एक पोरगा असतोय स्वतः तेच, आणि मी नसतोय जास्त करून. मी आजच आलोय. तर सगळी आमची मल्हार ग्रुप अख्खी टोटल मल्हार ग्रुप, आणि आमचा राहुल विषय काच आम्हाला सपोर्ट देणार. दादा बघा आता कुठेतरी बैल पळत असताना घरच्यांचा पण भरपूर असा सपोर्ट लागतो आणि मित्र परिवार पण या क्षेत्रामध्ये भरपूर असा लागतो. काय बोलू शकता मित्र परिवाराबद्दल? मित्र म्हणजे मल्हारिंगला तर अख्खी आमची पोरं टोटल येतील. सुट्टी असली ना तर एक अख्खी गाडी भरून येते. कधीच नाही असं का मला नाही याचा. डायरेक्ट कुठून कामावरचे अर्धे कामावरचे तर येतात आमची पोरं. दादा म्हणजे हे कुठेतरी ना बघा मल्हारवरचं प्रेम कुठेतरी आपल्याला म्हणजे इथे पाहायला मिळतं. दादा बेस्ट ऑफ लक करतो. कायम अशाच गुलालामध्ये राहा. धन्यवाद तुमचा असा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल. आणि संपूर्ण मित्रांनो बघू शकता संपूर्ण अशी टीम आहे त्यांची बघा. धन्यवाद.